आज खूपच फ्रेश वाटत होतं, त्यामुळे आज म्हटलं साडी घालावी. आणि अंघोळ झाली की टिकली लावणं मस्ट असतं. बाकी काही नाही केलं तरी टिकली लावणं इज मस्ट. त्यानंतर मग झाडलोट करून झाली आणि आज छान वाटत होतं, त्यामुळे रांगोळी वगैरे काढून घेतली. आज निवांत होते, मिस्टर लवकर गेले होते, देवपूजा झाली, छान दिवाबत्ती वगैरे केली. मुली झोपलेल्याच होत्या. ही बारकी हळूच बघत होती की कॅमेरा चालू आहे का. उठली की लगेच बाहेर निघाली. तिला म्हणजे तिचा पोपटच झाला, कारण इतका जोरात पाऊस आला. ती खाली निघाली आणि जोरात पाऊस आला, त्यामुळे गॅलरीतून बघत होती की मला बाहेर जाता येतं आहे का. मग मम्मा मी पावसात बाहेर जाऊ का, इथपासून सुरू झालेलं. आता मी जात नाही मम्मा, मी गुडगले. इथपर्यंत येऊन थांबली गाडी मॅडमची. हा पसारा सगळा होता. दोघीजणी उठल्या होत्या, आंघोळीला गेलत्या. हे सगळं आवरून घेतलं मी. इथे बसली आहे, ही चोकोस खाती आहे आणि मला म्हणत होती कॅमेरा बंद कर, मला दाखवू नको. बाहेर पाऊस पडतो आहे आणि मस्त असं ब्लँकेट घेऊन बसली होती ती. तिला खूप आवडतं असं पाऊस बघायला घरातनं. त्यानंतर गॅलरीमध्ये इतकं सगळं पाणी आलं होतं. आज तिरका पाऊस आला सगळा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुठं पाऊस येतो आणि आता काय विचित्रच वातावरण झाले. खूप पाऊस आला म्हणून सगळं क्लीन करून घेतलं. त्यानंतर आज कोणच नव्हतं जेवायला, आम्ही तिघीच होतो, म्हणून मग अंड्याच्या पोळ्या केल्या. आणि ही सावलीची पोळी आहे, कमी तिखट लागतं तिला. अजूनही काही जास्त तिखट खात नाहीत मुली. आणि त्यांच्यापुरतेच फक्त 2 चपात्या केल्या आणि दोघींना जीव घातलं पहिलं. एकदा जेवल्या म्हणजे मग टेन्शन नसतं. बाहेरचं वरचं तर दिवसभर चरतच असतात. त्यानंतर भांड्याचा इतका पसारा होता, तो सगळा आवरून घेतला. 1-2-3 तासांनी काय परत खायचं म्हणून मग फ्रेंच फ्राईज तळून दिले त्यांना, घरी केलेले. त्यानंतर मॅडमला खाली जायचं होतं. दिवसभर पाण्यात खेळत असते ही, इथं पण पाण्यातच खेळत होती. पण मी कॅमेरा चालू केला की लगेचच नळ बंद केला आणि एक गुडगलसारखं नाटक केलं बघा. पुसती आहे नॅपकिनला हात आणि आता बाय करेल मला आणि निघेल लगेच खाली जायला, अगदी गुडगल असल्यासारखी. वा वा. त्यानंतर चहा आणि टोस्ट खाल्ला, दिवाबत्ती केली आणि आता खाली निघालो आहे चालायला. संध्याकाळचा स्वयंपाक करायचा थोड्या वेळाने. बाय.